हरिमुखे म्हणा तुम्ही, हरिमुखे मनाचा गजर करत आज माऊलीच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी भरलेला आहे। नीरा नदीच्या किनारी पवित्र स्नान करण्यासाठी सगळे वारकरी आणि माऊलीचे भक्त या ठिकाणी आपल्याला स्नान करताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। 1 वाजता माऊलीची पालखी आणि पादुकाचं या ठिकाणी स्नान होणार आहे। त्यानंतर माऊलीची पालखी 1 तास याच नीरा नदीच्या तीरावर विसावा घेणार आहे। आपण पाहू शकतो आता सध्या मी नीरा नदीच्या पवित्र ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी माऊलीची पालखी या ठिकाणी येते आणि पादुकाचं पवित्र स्नान केलं जातं। संपूर्ण या परिसरात असणारं आपण नीरा नदीच्या पात्रात माऊलीचे भक्त हे पवित्र स्नान करतानाच आपल्याला चित्र पाहावयास मिळत आहे। आणि त्याच नीरा नदीच्या पुलाच्या वरून आपल्याला पाहतोय की हजारो लाखो भक्त पायी प्रवासाने पंढरीच्या ठिकाणी रवाना होत असतानाचे चित्र आपल्याला पाहावयास मिळते। काही जण पायी चालत आहे तर काही जण गाडीमध्ये बसलेले आहेत। आणि याच आज सातारा जिल्ह्यात आज माऊलीची पालखी प्रवेश करत आहे। माऊलीची पालखी 4 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये विसावा टाकणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील लाखो माऊलीचे भक्त या ठिकाणी माऊलीच्या पालखीच्या दर्शनाला आणि माऊलीच्या पादुकाच्या दर्शनाला या ठिकाणी हजर असणार आहेत। दरवर्षी वर्षानुवर्ष या माऊलीच्या पालखीचं आगमन सातारा जिल्ह्यातून पंढरीच्या दिशेने जात असतं। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।